पुण्यात नरेंद्र पावटेकर यांच्या नेतृत्वाखाली पीएमसी मेट्रोवर आंदोलन करण्यात आलं। मात्र आंदोलनादरम्यान प्रशासनासोबत चुकीच्या पद्धतीने वागल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी मोठं वक्तव्य केले। त्यांनी स्पष्ट केलंय की आंदोलनाशी पक्षाचा कोणताही संबंध नाही आणि पावटेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय। पाहूयात। आज पुणे मेट्रो समोर नरेंद्र पावटेकर नावाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। हा कार्यकर्ता मागच्या 3 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षातून या ठिकाणी आलेला आहे आणि मागच्या 3 महिन्यात तो कुठेही पक्षामध्ये सक्रिय नाही। आज त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याचा आणि पक्षाचा दुरान्वय संबंध नाही। त्यांनी पक्षाला विचारून किंवा पक्षाला सांगून हे आंदोलन केलेलं नाही। त्याच्यामुळे आज जे काही आंदोलन झाले की त्याच्यामध्ये जी काही हुज्जत झाली किंवा प्रशासनाबरोबर वाद झाले याचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाबरोबर संबंध नाही, हे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो। आज त्यांनी महिला पोलिसांबरोबर किंवा बाकीचे जे काय प्रशासनाबरोबर चुकीच्या पद्धतीने वाद घेतलेले आहेत ते विचारात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष पुणे शहर या पक्षाच्या एकूणच अधिकृत कार्यकारिणीतून त्यांना बडतर्फ करण्यात येत आहे। मी नरेंद्र पावटेकर यांची हकालपट्टी करतोय आणि ते करत असताना इथून पुढे पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता पक्षाची परवानगी घेऊनच आंदोलन करेल तरच ते आंदोलन अधिकृत समजण्यात यावं। आजचं आंदोलन हे पक्षाचं आंदोलन नाही। त्यांनी केलेल्या चुकीची कृतीची पक्ष पाठराखण करणार नाही। मी या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या संदर्भात नरेंद्र पावटेकर यांची हकालपट्टी जाहीर करतो।